नमस्कार, गृहिणीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आहे शुक्रवार आणि आमचा अचानक आज प्लॅन झाला मुंबईला जायचा. नाहीतर आम्ही मी तरी शनिवारी जाणार होते रक्षाबंधन दिवशी. पण रामचं काम असल्यामुळे आम्ही सगळेच निघालो आणि आता आम्ही जाणार आहे घाटकोपरला. तिथे रामची शाळा आहे, तर त्यांना शाळेमध्ये काम होतं, त्यामुळे आम्ही पहिल्यांदा आता तिकडे जाणार आहे. तर 11-12च्या दरम्यान आम्ही निघालो आहे आणि 4 वाजेपर्यंत आम्ही घाटकोपरला पोचलो होतो. आणि शिवाला जसं कळतं आहे तसं पहिल्यांदाच तो असं मुंबई फिरायला आला आहे आणि हे सगळं पहिल्यांदाच बघत होता. पण शाळा तर बंद होती नारळी पौर्णिमा असल्यामुळे, त्यामुळे आम्ही त्यांच्या मित्राकडे गेलो आणि मित्राला काम ते करायला सांगितलं आणि तिथून मग निघालो. छान नाश्ता केला, चहा वगैरे पिला आणि शिवान नुसता ज्यूसच पिला, बाकी काही खाल्लं नाही. सकाळी खाल्लं होतं तेवढंच. आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो माझ्या मावशीकडे कळव्याला. तर आम्ही आता तिकडे निघालो. 6:30-7पर्यंत आम्ही पोचलो होतो कळव्यात आणि थोडंसं खायला वगैरे घेतलं आणि मावशीकडे पोचलो. नंतर दुसऱ्या दिवशी उठून रक्षाबंधन होतं, तर सुजल बाहेर जाणार होता, संस्कृतीसुद्धा ऑफिसला जाणार होती. त्यामुळे मग आम्ही सकाळी लवकर उठूनच रक्षाबंधन केलं आणि सगळे मग दुसरीकडे कुठे कुठे जाणार होतो. अरे गप अरे अरे शाखा प्रमुख दिसतेस. अरे शाखा प्रमुख दिसते. प्रत्येकाला काय ग एवढंच पोरग बोलते छोटाला शाखा प्रमुख दिसते. नाही पण छान दिसतंय. अरे मस्त दिसतो उलटा. चिकली. अरे मी काय एकनाथ शिंदे आहे का? एक एवढा मोठा लावा तुला सगळं असंच बोलायचं नाही त्यासाठी छोटाला पुन्हा इकडे गेला पाहिजे वाटतं एका काय लिहिलंय ते साडीला लागेल बघ दिवा मनासारखं करशील का मनाने कशी केस जाळून घेतले त्याला आणले. येस उठायच्या जायच्या अगोदर उठायचंच का नाही बघ कसा करते. मग पाया पडलं पाहिजे. आणि आरती पण ओळायची. तू पाया पड. अरे पण बेबी आरती नाही ओवाळीस. बुद्धी दे जरा. हा मला आहे लय मोठी बुद्धी मला आहे. घ्या. बुद्धी दे जरा. लय बुद्धी आहे तुला. मला घ्या तुमच्या आणि हे कोण हातात देणार मला वाटलं 10 रुपये दिसलो. हा आयडिया चांगली होती. डॉलर आहे माझ्याकडे. परत पाया पडायला बसतो. अरे शिवाने त्यालाच राखी घेऊन ठेवलेली त्याच्या आवडीची, त्यामुळे मग ती संस्कृती लवकर गेल्यामुळे मीच त्याला राखी मग बांधली ती. आणि राखी बांधताना पण त्याला असं होतं की ती राखी त्यालाच सरळ दिसली पाहिजे. त्याच्यासाठी आणली आहे तर त्याला दिसली पाहिजे ती की काय आहे राखीमध्ये, ते त्याला दिसलं पाहिजे, समोरच्याला नाही. त्यासाठी त्याने ती राखी घेतली होती, त्यामुळे ती त्यालाच दिसली पाहिजे असं होतं त्याचं.
त्यानंतर आम्ही तिकडून गेलो मामींकडे ऐरोलीला आणि मामींकडे गेल्यावर पिऊने रामला ओवाळलं. आणि त्यानंतर मामींकडेच आम्ही जेवलो आणि निघालो सूरजकडे घनसोलीला आणि मग त्याच्याकडे सगळ्यांनी रक्षाबंधन केलं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा शिवांशला राखी बांधली काव्याने. पहिल्यांदाच काव्य आणि शिवा एकत्र होते, त्यामुळे खूप छान खेळत होते, मिक्स झाले होते. आणि आता आम्ही निघालो होतो रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर पाणीपुरी खायला. आणि इथली स्पेशल पाणीपुरी असते जी सगळ्यात छान इथेच भेटते आणि मुंबईचीच पाणीपुरी मला फक्त आवडते, त्यामुळे इथे येऊन ती मिस करून चालत नाही. तर असा होता आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ब्लॉग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.